महिला म्हणजे वीर. तर थोडा वेळ उभं राहूया. वीर महिलांना विनंती आहे. बराच वेळ भाषण चालू आहेत असं माझ्या कानावर आहे आणि मला असंही समजलं की म्हणजे माझी भाषणाची वेळ 2 ठरली होती, नंतर 3 झाली. 3ला चौकशी केल्यावर कळालं की अमुकींचं भाषण चालू आहे. मग मला कळालं की महाराज जे आले. असं सगळं ते पुढं पुढं चाललंय असं लक्षात आहे. आता मी एक गाण्याच्या ओळी सांगतो. त्या गाण्याच्या ओळीला एक ताल आहे आणि त्या तालीमध्ये फक्त पाय असे वर खाली करायचे. ठीक आहे. जन्मसिद्ध भावना स्वधर्म का विचार हो. जन्मसिद्ध भावना स्वधर्म का विचार हो. रोम रोम में रमा स्वधर्म संस्कार हो. रोम रोम में रमा स्वधर्म संस्कार हो. आरती उतारते प्राणदीप हो मगन. स्नेह नील से सदा फूलते रहे सुमन. छान वाटलं? आता आणखीन एक कडवा असंच म्हणत बसू नका. हे म्हणत असताना तिथल्या तिथं पाय न उचलता सगळ्यांनी पुढच्या आपली पाय करायचे. ठीक आहे. गाण्याची ओळ चालू असेल, तुमची पावलं त्या तालात पडत असतील आणि तुमच्या बनल्या जातील, मागचे मोकळे होते. एवढं झालं तरी मी मोठं भाषण करणार नाही असं मोठं वचन देतो. हार के सुसूत्र में कि मोतियों की पंक्तियां. हार के सुसूत्र में मोतियों की पंक्तियां. हार के सुसूत्र में मोतियों की पंक्तियां. हार के सुसूत्र में मोतियों की पंक्तियां. जामनगर प्रांत से संग्रहित शक्तियां. 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 लक्ष लक्ष रूप से राष्ट्र हो विराटतन. लक्ष लक्ष रूप से राष्ट्र हो विराटतन. स्नेह नील से सदा फूलते रहे सुमन. 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 धन्यवाद. नाही असं कोण सांगायला पाहिजे. ठीक आहे. एकतर आपण सगळेजण आपल्या समाजाची स्थिती पाहतो आहोत म्हणून धर्मरक्षा असं माझा विषय तुम्ही ठरवलेला आहे. त्यामुळे जाणीव असल्यामुळे त्याबद्दल फार बोलायचं. का धर्मरक्षेची गरज आहे याच्यावर काही बोलायची आवश्यकता आहे असं मला वाटत. जर मला 1 तास मिळाला असता तर मी तुमच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न केला असता की धर्मरक्षेची का गरज आहे. आणि दुसरा विषय संघटन आहे. 10 मिनिटं त्याच्यासाठी, 10 मिनिटं याच्यासाठी. बरोबर 5ला 10 मिनिटं कमी असताना संपेल. तर धर्मरक्षा आवश्यक आहे असं सगळ्यांना वाटतंय. का वाटतंय हे विचारण्याची आवश्यकता नाही. पण आपल्या धर्माची जगाला किती गरज आहे. आता मी विद्यापीठात गेलो होतो. विद्यापीठामध्ये दूरसंवाद शिक्षण म्हणजे डिस्टंट एज्युकेशन म्हणून जे डिपार्टमेंट आहे ते डिपार्टमेंट मध्ये गेलो होतो. आपल्या जैन धर्मातले अनेकांत तत्वज्ञान आहे
त्या तत्वज्ञानाचा एक जागतिक कोर्स आपल्या विद्यापीठात आता तयार होतोय. टाळ्या वाजवायला हरकत नाही. आणि तो विषय मी त्यांना म्हणालो, के.व्ही. पाटील सर होते की मला सर तो विषय आपल्याला पुढे न्यायचा आहे. तो विषय पुढे न्यायचा नाही म्हणजे तो सगळीकडे रुजवायचा आहे. संशोधन क्षेत्रामध्ये सगळ्यांना संशोधन करायला लागतं. कुणीही संशोधन केलं तर काय म्हणतात, पीएचडी. पीएचडी म्हणजे काय, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी. आणि डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणतात म्हणल्यावर सगळं जे ज्ञान आहे ते फिलॉसॉफीचा ज्ञानाचा भाग. मग ते समाजशास्त्र असू दे, भौतिकशास्त्र असू दे, नाही तर जीवशास्त्र असू दे. कशाचा भाग आहे तर फिलॉसॉफीचा भाग आहे. फिलॉसॉफीचे 3 भाग आहेत. मग एक ते ज्ञानाचा कक्ष असतो, एक तर्काचा विषय असतो आणि एक त्याचा जीवनामध्ये उतरवण्याचा विषय असतो. ह्या तिन्ही मध्ये सर्व बाजूने संशोधन करायला लागतं. आणि संशोधन कुठल्याही विषयात करायचं म्हणलं तर एक विषय अनिवार्य आहे, अनेकांत. तो अनेकांत विषय सांगणारा धर्म कोणता? संपूर्ण जगामध्ये आता युद्ध हा कळीचा विषय झाला. युक्रेनमध्ये युद्ध चालू आहे, गेली 3 वर्ष झाली. गेली 4 महिने झाला अखातच युद्ध चालू आहे. आणि त्या युद्धामुळे आपल्या स्वयंपाक सुद्धा महाग होत चालला. आणि तुम्ही जर तिथे झालेले स्फोट बघितले तर त्या स्फोटामुळे किती जीवांची हानी होत असेल. आणि तेवढी जीवांची हानी झाली तर पृथ्वीचा समतोल बिघडेल की. म्हणजे पृथ्वी टिकवायची असेल तर कुणाच्या तत्वज्ञानाची गरज आहे? सगळीकडे शोध लागतो. शोध लागल्यानंतर असं म्हणतात की आता आम्ही विकास केला. आणि त्या विकासानं काय केलं तर पृथ्वीचं शोषण केलं, नदीचं शोषण केलं, झाडं तोडून टाकली, होय की नाही, मोठ्या मोठ्या इमारती बांधल्या, विकास केला. आणि हे सगळं झाल्यानंतर कशासाठी तर मला काहीतरी सुख मिळावं म्हणून, माणसाला सुख मिळावं म्हणून सगळं सृष्टीचा नाश. बरोबर. म्हणजे भोगवाद ही किती मोठी समस्या आहे. भोगवादाला उत्तर कोणाकडे? जैन तत्वज्ञान. मग भोगवाद झाला, युद्धखोरी झालं, दहशतवाद त्यातच भाग मोजा आणि पर्यावरणाचा विषय असा. ह्या 3 विषयावर प्रश्न सोडवल्याशिवाय जगता येणार आहे का पुढच्या पिढीला? उत्तर कोण देणार? उत्तर केवळ जैन तत्वज्ञान देणार. उत्तर केवळ जैन तत्वज्ञान देणार. पण जैन तत्वज्ञान कोण सांगणार? सांगायला माणसं कुठे आहेत? अल्पसंख्य 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 म्हणत अति अल्प होत चालले. आणि त्यात एखादी पोरगी आपल्या घरातून गेली दुसऱ्या जातीमध्ये की झालं, वंशच बंद, उत्पत्तीच बंद, पूर्ण बंद. आणि आपल्याकडे प्रॉपर्टी एवढ्या मोठ्या, त्याही सगळ्या प्रॉपर्टी म्हणजे आपण संपायला लागलोय. आणि संपायला लागलोय म्हणून रक्षणाची, बरोबर आहे. म्हणून धर्मरक्षेची गरज यासाठी. आता धर्मरक्षा करायची म्हटल्यावर काय, प्लॉटवर जसं कंपाऊंड केलं, गेट लावला, काम झालं असं होणार आहे का? धर्मरक्षा करायचं म्हटल्यानंतर गेली 2 वर्षे आपल्या समाजातले 200 कार्यकर्ते या विषयावर काम करतात. त्या 200 कार्यकर्त्यांच्या काय लक्षात आलं की 3 प्रकारे आपल्या धर्माची हानी व्हायला लागली. धर्म संपायचे 3 प्रकार. मगाशी एक उल्लेख केला, पोरींचं पळून जाणं. दुसरा आहे पोरांचं व्यसनी होणं. आणि तिसरा आहे भावाभावांचं, जावाजावांचं भांडण असतं. बरोबर त्याचा फायदा तिसरा कोण तर घेऊन जातोय. आपली ताकद पण संपते आणि आपलं अस्तित्व पण संपते. बरोबर आहे की? मग हे 3 विषय सोडवायचे कसे? ह्याच्यावर गेली 2 वर्षे
200 माणसं काट्याकूट करतात समाजात. एकेका मुलीला वाचवायचा प्रयत्न करून बघितले, जी पळून चालल्या तिची माहिती मिळाल्या, तिच्या आई वडिलांना भेटून बघितले, पळून गेलेली आहे, तिला आता पश्चाताप झाला, तिचं पुनर्वसन करायचा प्रयत्न करून बघितले. आणि सगळं झाल्यावर 2 वर्षे 200 माणसं, म्हणजे काम किती आहे बघा. 2 वर्षे 200 माणसं धर्मरक्षेचे काम केल्यावर त्यांच्या लक्षात असं आलं की पोरींचं प्रबोधन करून काय फार होणार नाही, पोरींची मुळात चूकच कमी. नाही, आम्ही असं म्हणणार नाही, तुमच्या पुढे असं कसं म्हणणार. परिवारामध्ये प्रबोधन होण्याची गरज आहे असं मला म्हणायचं. म्हणजे पोरींच्यावर प्रभाव टाकणाऱ्या 3 गोष्टी आहेत. एक आहे त्यांचं हार्मोन, हे सायंटिफिक अनालिसिस. दुसरं आहे त्यांच्यावर सामाजिक जे हे आहे, मीडिया आहे, सोशल मीडिया, त्याचा प्रभाव. आणि तिसरं हार्मोन्स तर त्यांना आतून प्रेरणा देतात, त्या प्रेरणेला खत पाणी त्यांच्या मैत्रिणी घालतात. आणि टीव्हीवरचे, पिक्चर मधली गाणी, पोस्टरवर लावलेली चित्र, हे सगळ्यामुळे ते वेगानं. आता बरोबर लक्षात आलं का, मी डॉक्टर आहे, माझ्याकडे पेशंट आला की मी काय बघतो, काय झालंय विचारतो, काय झालंय बघितलं, आमच्या जैन समाजाला काय झालंय, पोरी पळून जायचा रोग लागलाय, पोरं व्यसनी व्हायचा रोग लागलाय, भावाभावांचं जावाजावांचं भांडायचा रोग लागलाय. ठीक आहे, एवढी लक्षणं मिळाल्यानंतर आता आपल्याला औषध द्यायला काय हरकत आहे, कुठं दुरुस्त करायला पाहिजे. आम्हाला माहित आहे, अपेंडिक्स असेल तर इथं उजव्या बाजूला काढायला लागते, होय की नाही. छातीमध्ये रक्तवाहिन्यांमध्ये हे असेल, गुठळी असेल तर एंजिओग्राफी करायला लागते. तसं तुम्ही सुद्धा विचार केला तर मला सांगेल की या 3 प्रश्नाचं उत्तर कशात आहे, तर परिवार. आता परिवारानं काय करायचं म्हणजे होईल. 7 मिनिटच झाली. धर्मरक्षेचा विषय कळाला ना, 7 मिनिटं करायचा. तर धर्मरक्षा आवश्यक आहे पटलं, का आवश्यक आहे पटलं, कसं करायचं हेही कळलं. परिवारामध्ये काम करायचं. आता परिवारामध्ये काम करायचं. आणि माझ्या भाषणाचा दुसरा विषय आहे संघटन. परिवार संघटन आहे की नाही सांगा मला. परिवार पण संघटन आहे, संघटन पण परिवार. म्हणून मी म्हणलो स्नेह नीरसे सदा फुलते रहे सुमन. संघटनेचं काय नाही, पण त्याच्यामध्ये आवश्यक काय आहे, स्नेह नीर आणि सुमन म्हणजे फुलं. कशामुळे फुलणार आहे, तर प्रेमाच्या वात्सल्याच्या भावनेनं फुलणार आहे. मग आम्हा कार्यकर्त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण होणं. कशा प्रकारचं प्रेम निर्माण व्हायला पाहिजे, पारिवारिक. पारिवारिक प्रेम म्हणजे मग काय काय असते परिवारात, बहिणीचं प्रेम असते, आईचं प्रेम असते, लेकीचं प्रेम असते, असते की नाही. ते नातं सर्व कार्यकर्त्यांच्या मध्ये होणं आहे की नाही. संघटनेमध्ये परिवार. आता परिवारामध्ये संघटन कसं, आपण तुम्ही आपली जी संस्था आहे, संघटना आहे, आपली एक वार्षिक बैठक असते की नाही, वार्षिक अहवाल असतो, मासिक बैठक असते का, महिन्याला बैठक होते. त्या बैठकीमध्ये मागील काय झालं ते पाहतो, पुढे काय करायचं त्याचं नियोजन करतो, कुठली जबाबदारी कुणाला द्यायचं ते पाहतो, हे सगळं करतो की नाही. मग ते सगळं करतो, तसं परिवारामध्ये ती गोष्ट आणता येईल का. संध्याकाळी एकत्र जेवायला बसलो, दिवसात काय झालं विचारता येईल का नाही. पण एकदा तरी एकत्र बसायला पाहिजे. जेवायला एक तर वेगळं वेगळं बसायचं, एकत्र बसलं तर फोन चालू ठेवायचा, असं असं असं, त्याचा फोन वेगळा, ह्याचा फोन वेगळा, डायनिंग हॉलमध्ये. आणि आता आपली घरं जर मोठी झाली तर प्रत्येकाच्या बेडरूम मध्ये टीव्ही, त्याचं सिरियल तिकडं, ह्याचं सिरियल इकडं. पण कधीतरी असू दे, भरपूर संपन्नता तुम्हाला येऊ दे, सगळ्यांच्याकडे 10 कोटीची घरं असू दे, काही प्रॉब्लेम नाही. सगळ्यांच्याकडे 53 इंची टीव्ही प्रत्येक बेडरूम मध्ये असू दे, काही प्रॉब्लेम नाही. पण एकदा तरी सगळेजण एकत्र बसून एवढं
चळवळ आपण चालवली घरातल्या घरात तर परिवाराचं काम होईल की नाही? जमेल काय? आता हे घरातल्या घरात चळवळ चालवता चालवता लक्षात येईल की आमच्या घरातले पुरुष दात देत नाहीत. आमच्याकडनं रात्री उशीरपर्यंत येतच नाही हो. आता ह्याला उपाय कसा शोधायचा? आम्ही सांगायला गेलो तर ऐकतच नाही. गप्पस, आईला गप्पस म्हणायचं, बाबाच पासून नजरच चुकवायची. दादाशी समोर आलं तर पहिला वेगळाच काहीतरी विषय काढायचा. काका तर कोण काका असं म्हणायची वेळ आली. आत्या मावशी कुठे आहेत? आपली कुठली मावशी कुठल्या गावात आहे का? कुणीतरी विचारल्यावर सांगायचं. म्हणजे आईला विचारलं मावशी कुठल्या गावात आहे आपली, पोरं विचारते पुण्यात असते रे. पुण्यात कुठं असते? हडपसरला असते. हडपसरला असते. मग पोराला विचारल्यावर सांगते मावशी आमच्या हडपसरला असते. किती संवाद कमी झाला. आणि मग मावशी तू मावशी म्हटल्यावर मग काय आमच्यातले हे काय म्हणतात, तू काय सासू काय म्हणते? अरे तू पोराला नुसतं मावशी मावशीच माहिती आहेत, आत्या माहिती आहेत का नाही? नुसतं आईचे पाहुणे तेवढं बघताय, बाबाचे पाहुणे कोण बघणार? असं होते की नाही? आमच्या सांगलीत एक घर आहे बघा, म्हणजे ते यजवानी मगदूम परिवार माहित आहे का? बहीण पण आणि भाऊ पण एकत्र राहतात. फार संपन्न परिवार आहे. आणि जे एकत्र राहतात त्यांची ताकद पण मोठी. फक्त ती एकत्र राहताना काय ऍडजस्ट करतात तो तेवढा संशोधनाचा विषय. आणि ते आपल्याला समजलं की औषध मिळालं. आणि मग आपण परिवारामध्ये एकत्र भेटायला लागलो. मग एकत्र भेटायला लागल्यावर असं लक्षात येते की माझ्या मुलाला मी सांगू शकत नाही किंवा तो मला बोलत नाही. विजू काका काय पारस, काय चाललंय? काय नाही काका, हे चाललंय ते चाललंय. आणि थोडा 5 मिनिटं बसले की विजू काका विचारते तू काय होणार आहेस, काय पुढचं काय धोरण तुझं? बाबा विचारलं तर चालत नाही. काय सारखं टोकत असताय तुम्ही? एक तर लेक्चर देताय नाही तर प्रश्न विचारतोय, लेक्चर देताय नाही तर प्रश्न विचारतोय. तुमच्याशी बोलायलाच नको, माझं काम आहे जातो. विजू काका म्हणलं तर नाही काका असं 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 ठरवलंय. मग विजू काका हळूच येऊन मनोज काकाला सांगतात असं असं तुमच्या पोराचा विचार आहे बरं का, हे चांगलं आहे. मग काय ठीक आहे करू दे की, काय अडचण नाही, त्याला काय लागणार आहे पाहिजे नको असं सगळं संवाद व्हायला बाहेरचा एक काका मामा आत्या मावशी परिवाराला जोडली पाहिजे. ते जोडलं तर गणित होतंय. नाहीतर आता हे जे व्यसनी झालेले आणि हे झालेली पोरी असतात नाही पळून जाणाऱ्यांच्या बाबतीत पण आई वडिलांना सांगायला गेले की आमचं पोरगा असं नाहीच म्हणते. पुरावा दिल्यानंतर मग तुमचं तुम्ही बघा म्हणतात. अक्षरशः मला तर एक प्रसंग असा आला, आमच्या घरातलं तुला कशाला पाहिजे रे हरामखोरा कुत्र्या असं पोरगी म्हणते. इतकी वाईट असते परिस्थिती, त्यामुळे नशाच तशी असते. असं एका प्रसंगामध्ये एक पोरगी पोलीस स्टेशन मध्ये भेटायला गेलेलं. बाप गेला, बाप जाऊसपर्यंत पोरगी पोलीस स्टेशन मधनं बाहेर आली तर आणि पोरगी म्हणते की साहेबांना आम्हाला जायचं आहे, आता आम्हाला काही जास्त वेळ थांबवून घेऊ नका. नाही अगं तुझे बाबा आले, नाही आम्हाला पहिला सोडा. मग ती जाऊन गाडीत बसली. बाबा पण खवण्या गाडीच्या पुढे जाऊन झोपला. गाडीच्या पुढे जाऊन झोपल्यानंतर ती पोरगी पोलिसाला म्हणते की हो त्यांना बाहेर बाजूला काढा की आम्हाला जाऊ द्या की. आता इथून फक्त 15 किलोमीटरवर घडलेली एक घटना आहे. पोरगीच्या आजी पाया पडायला लागल्या, जाऊ नको गं बाळ, तुला चांगलं स्थळ मिळते, सगळं चांगलं करून देतो, काय आमचं चुकलंय. त्या पोरीला पायाला इसरा दिला, आजीचे 2 दात पडले. म्हणजे ती नशा असते आणि नशेमध्ये कुणाला काय शिकवणार. म्हणून नशेच्या नादालाच लागणार नाही, याचा उपाय परिवाराचा.
म्हणजे संघटन मला जो काय विषय दिलेला आहे त्या संघटनेची सुरुवात माझ्या परिवारात झाली पाहिजे. आणि ते दिवसातून एकदा तरी एकत्र बसले पाहिजे. आठवड्यातून तर 2 तास एकत्र बसायला पाहिजे. आता आमचा जो लहान मुलगा जो आहे चिंटू आहे, त्या चिंटू आता चालायला शिकला आहे. त्याचं खूप जण कौतुक केलं. वाटते की नाहीतरी घरात कुरकुर असते की आमच्या पोराचं काही कौतुकच कोण करत नाही असते की नाही. जर सगळेजण बसून त्या पोराचं कौतुक केलं तर त्याला किती कॉन्फिडन्स येईल. आणि ते कॉन्फिडन्स असलेलं पोरगा आपलं जैन धर्म वाचवलं. कमजोर झालेलं वाचवल काय. आम्ही सांगितलं की तुझा काका आहे ना कारस्थानी आहे. मग तो काय विचार करणार, काका कारस्थानी असतात म्हणजे मला काय तर वेगळंच करायला पाहिजे. तुझी आत्या आहे ना दुष्ट आहे. मग काय करणार, आत्या दुष्ट आहे म्हणजे मला कुणाचा आधारच नाही, बाहेर आधार शोधायला पाहिजे. असं करणार का नाही पोरग. मग ते पोरग धर्म वाढवल, धर्म वाचवल नाही हो. म्हणजे पहिलं संघटन परिवारामध्ये, आणि परिवाराचं संघटन व्हायसाठी गावात गल्लीत एकदा एकत्र यायला पाहिजे. ते एकत्र यायला लागलो. एकत्र यायला फक्त नियम 2च घालायचे. अजिबात वेळ चुकवायची नाही. आज कसं वेळेचं गोंधळ झालं तसं नाही करायचं. मी नाही करणार, मी बरोबर संपवणार अगदी वेळेवर द्यायचं आणि जायचं. आले आले आपल्याला सगळ्यांना जे जमतंय ते करायचं. नाही स्वाध्याय करूया. अरे स्वाध्याय करूया म्हणल्यावर आमच्यात लगेच प्रश्न येतो, ते अवघड असते आम्हाला काही नको. दुसरं कोणतं म्हणतात ते संस्कृत असते आम्हाला काही नको. तिसरं कोणतं म्हणतात प्राकृत असते आम्हाला काहीतरी नको. चौथं म्हणते की अरे ती सांगता मला काहीतरी पटत नाही, ती असं करते आहे. त्याच्यापेक्षा भगवंतांची स्तुती, भगवंतांची आरती, असं काहीतरी सोपं जे सगळ्यांना पटतंय असला छोटा कार्यक्रम घ्यायचा. पण आठवड्यातनं एकदा आपल्या गल्लीत किंवा गावात एकत्र यायचं. मग आपण बोलतो की आम्ही घरात एकत्र व्हायचा प्रयत्न केला पण आम्हाला अशा अशा अडचणी येतात. अशा अडचणीत येतात काय, मग चला मी येतो तुमच्या घरात, कारण कशी अडचण येते बघूया. होय की नाही. आता म्हणजे असं सहज आमच्या घरात कार्यक्रम होत नाहीये म्हटल्यानंतर मग आमच्याकडे सुरेखाताई आले. मग सुरेखाताई आले, चला सगळेजण बसूया. सुरेखाताई तासभर सगळ्यांच्या बरोबर गप्पा मारले निघून गेले. घराचं संमेलन झालं ना. पण सुरेखाताईंचा माझा परिचय कधी होणार. आम्ही आठवड्यातनं एकदा भेटलो तर, महिन्यातनं एकदा भेटलो तर, बरोबर आहे की नाही. तर घरोघरी परिवार गेलं, गावोगावी साप्ताहिक मिलन. आता हे साप्ताहिक मिलन चालवायचं म्हणल्यावर कुणाला तरी जबाबदारी घ्यायला, आणि हे करायला संघटना स्थापायला लागत नाही. संघटनेच्या निमित्तानं आपण एकत्र आलेलोच आहोत. तुम्हाला एकमेकांचं आता माहिती झालंय. फक्त संघटनेची जी सूत्र आहेत ती परिवारात आणायचे. मग परिवारात आणायला हे साप्ताहिक नियम कसं उपयोगी पडेल, त्याचे कोण करणार, नावं कोण लिहून ठेवणार, कुठलं घर सुटलंय. मी मगाशी वेळेचं सांगितलं ना, वेळ तंतोतंत पाळायची. दुसरी एक गोष्ट पाळायची, एक घर चुकलं नाही पाहिजे. तुम्हाला मी सांगतो, पळून गेलेल्या पोरींचा सर्वे केला. 4 प्रकारच्या घरातल्या पोरी पळून जातात. एक अतिशय संपन्न परिवारातले पळून जातात, ते कोणाचं ऐकत नसतं, कारण त्यांनी पैसा जिंकला म्हणजे जग जिंकलं. दुसरं असतं की जे अतिशिक्षित, शाळा शिकून लई शहाणे झाले तसे समजतात, अति शहाणे, त्यांच्यातल्या पोरी पळून जातात. तिसरे असे असतात की ज्यांच्या घरातले आधीच कोणीतरी गेली आहे त्यांच्यातले पळून जातात. आणि चौथे असतात ते अज्ञानी, ज्यांना धर्माचा स्पर्श सुद्धा नाही, आपण जैन आहोत त्याची जाणीव सुद्धा नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही सांगलीमध्ये सहज एकदा सर्वे करायला गेला तर आम्हाला 1,200 घरं अशी सापडली, फक्त आमच्या 100 कोटीच्या आसपास, ज्यांना जाणीवही नाही ते जैन. कशामुळे झालं, आम्ही अंतर ठेवलं. मी शहाणा आहे त्याच्याकडे का जाऊ म्हणून अंतर ठेवलं. मी अध्यक्ष आहे त्याच्याकडे का जाऊ, मी सेक्रेटरी आहे मी त्याच्याकडे का जाऊ, म्हणून आम्ही एकमेकांना दूर केलंय. जवळ करायची आम्ही जवळ केलो, जास्त लोकांना जवळ केलो ते अध्यक्ष.
जास्त लोकांना जवळ केलंय आणि त्याची नोंद ठेवली ते सेक्रेटरी आहे का नाही. तर हे पद नाही, जबाबदारी. या जबाबदारीची जाणीव ठेवून आपण फक्त मग ह्या जे काम करणारे लोक आहेत त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे. अडीअडचणी येतात ते सोडवायची गरज आहे. त्याच्यासाठी महिन्यातून एकदा 10 गावची लोक एकत्र आले. परिणाम चांगला होती. महिन्यात एकदा म्हणजे किती वेळ द्यायला लागतो? वेळच द्यायला लागत नाही. 2 तास असंच. महिन्यात एकदा 2 तास, आठवड्यात 45 मिनिटं आणि घरात स्वतःखाली आपण सगळं एकदा. एवढं मोठं काम झालं की सगळं काम होतं. होईल की नाही सांगा बघू. पटतंय का नाही ते मला पुढल्या वर्षी सांगा. माझी 4:50 मिनिटं झालेली आहे. बोलता बोलता मला जितकंच ह्या 200 समाजातल्या 200 लोकांच्या अनुभवातून जे मिळालं ते तुमच्या समोर मी ठेवलेलं आहे. 200 लोकांच्या 2 वर्षाच्या खटपटीतनं जे मिळाले ते पटलं तर पुढल्या वर्षी पुन्हा भेटू. त्यावेळी गावागावात गल्ली गल्लीमध्ये साप्ताहिक मिलन, घराघरामध्ये परिवार मिलन होईल आणि आपला धर्माचंही रक्षण होईल आणि समाजाचंही संघटन होईल. आपली सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत अशी इच्छा करतो आणि आपली धन्यवाद सर.